नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत CNG भरण्यासाठी. मोठी लाईन आहे, एवढी लाईन आहे. जोपर्यंत प्रत्येक पेट्रोल पंपावर CNG भेटणार नाही तोपर्यंत अशाच लाईनीला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे. कारण की कसं आहे, गाड्या भरपूर आहेत, पेट्रोल पंप्स कमी आहेत. आणि CNGचं कसं आहे, पेट्रोलसारखं नाही आहे, ते फुल आपल्याला करावं लागते पूर्णपणे. ते टाकी मिनिमम वगैरे त्याच्यामध्ये काही नाही. जोपर्यंत तुमचं फुल होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते भरावं लागते. पेट्रोल डिझेलचं कसं असते, आपल्या मनावर असते, 500, 1000 टाका, 200 टाका, किती टाका आपल्या मनावर आहे. नाही म्हणलं तरी 1 मिनिट एका गाडीला सहज जाते आरामात. समोर गाडी निघालेली आहे, आपण घेऊयात समोर. आपल्या गाड्यामध्ये 3 गाड्या आहेत, तरी पण उद्याला बाहेरगावी जायचं आहे म्हणून आपण सध्या भरून घेतोय. हा CNGचा टँक आहे आणि हा आपला पेट्रोलचा. पेट्रोल तर फुल टँक करून घेतलेला आहे आपण. आणि हे बघा CNGचा, याच्या 3 गाड्या आहेत. बघा, कंप्लीट अर्धा तास झालेला आहे आणि अजून मला वाटते की अर्धा तास लागेल. मागे पण लाईन आलेली आहे आता. कारण की प्रत्येक गाडीला मिनिमम ॲटलिस्ट 1 मिनिट तरी लागतोच CNG बनण्यासाठी. मित्रांनो, आपली गाडी आहे टोयोटा हाय रायडर आणि मला समजत नाही की टोयोटा हाय रायडरनं CNGवर कशी काढली गाडी. त्यांच्या बऱ्यापैकी फॉर्च्युनर्स गाड्या त्यांच्या डिझेल्सवर आहेत. इनोवा क्रिस्टा त्यांची डिझेल्सवर आहे. एक ड्रॉबॅक म्हणता येईल की किंवा मिडल क्लास लोकांसाठी एक ब्रँडेड आणि प्लस CNG काढली असेल, मे बी असं त्यांचा उद्देश असेल. पण बऱ्यापैकी लाईनिंगला कुठलीही टोयोटाची गाडी नाही आहे लाईनमध्ये. सगळ्या आपल्याला दिसून येतात मारुती सुझुकीच्या ज्या टॅक्सी गाड्या आहेत त्या CNGसाठी आहेत. आपली युनिक गाडी CNG भरायला आली. लेट अस एन्जॉय द मोमेंट गाईज. समोर चाललेत नॅशनल हायवे होतो. आपली गाडी बंद पडलेली आहे. लेट्स ओके. आरशामध्ये दिसत आहे. CNG भरायला एकटा आल्याच्या नंतर एवढं बोर होते की माणूस गाणे ऐकून किती ऐकणार. आणि एवढी लाईन मोठी असल्यामुळे थोडंसं बोर पण होणार. वरून ऊन आहे, आपण AC लावलेली आहे, पण तरी पण थांबून कंटाळा येते ना. CNG भरून निघालेले लोक. मे बी ब्लॉग आपला अर्धावट राहू शकतो, कारण की मोबाईलमध्ये तेवढी चार्जिंग नाही आहे. ओन्ली 60% चार्जिंग आहे. आणि व्हिडिओ केल्याच्या नंतर ही एवढी फास्ट चार्जिंग उतरते. माझ्याकडे मोबाईल Vivo V29 आहे, ज्याची ऑन रोड प्राईस ज्यावेळेस मी घेतली होती त्याची प्राईस ही 45,000 रुपीज होती. 256 GB इंटरनल. गरमी बघा. आणि माझ्या पाठीमागच हे बघा, मारुती सुझुकीचं शोरूम आहे, मारुती सुझुकी अरेना. समोर जात आहेत गाड्या. 1 2 3 4 5 6 7 8. आपला 8वा नंबर आहे. 9:30 वाजता आलो होतो, 10:30 वाजलेले. 1 तास तर झालेला इथंच. अजून 20 मिनिटं लागतील. हे बघा, इथे गाड्या भरून आहेत CNGच्या.
हे CNG. गावाकडून येत होतो त्यावेळेस सगळे पेट्रोल पंप्स हे बंद होते आणि कमीत कमी मिनिमम 200चं पेट्रोल पंप एका जागी आम्हाला भेटलं होतं. पण या पेट्रोल पंपावर आल्याच्या नंतर मी टाकी फुल केली आपली मेटिओर 350ची आणि म्हणजे एकदम टाकी फुल केल्याच्या नंतर फार आनंद झाला आणि असं वाटलं की हां हे पेट्रोल ओनर एकदम मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित करतात. म्हणजे ऑलरेडी स्टॉक्स भरून ठेवतात. जसे CNGला विकत प्रत्येक वेळेस या तुम्हाला CNG भरूनच मिळणार असं कधीच झालेलं नाही आहे ठिकाणी की तुम्ही आले लाईनला उभं राहिले आणि तुम्हाला विदाऊट CNGचं तुम्हाला म्हणजे डिसअपॉइंट झाले आणि तुम्ही निघून गेले असं कधीच होत नाही. बाकीच्या पेट्रोल पंप बऱ्याच वेळेस आम्हाला तसं झालेलं आहे. आम्ही 1-1 तास CNGसाठी थांबलेलो आहोत पण जेव्हा आमचा नंबर आला त्यावेळेस CNG संपलेली आहे. सो विचार करा मित्रांनो 1 तास तुम्ही उभा आहात आणि जेव्हा तुमचा नंबर आला त्यावेळेस CNG नसेल तर किती मनस्ताप होत असेल. वेट रिक्षावाल्यांसाठी सेपरेट लाईन आहे आणि 4 व्हीलरवाल्यांसाठी सेपरेट लाईन आहे. रिक्षावाल्यांना जास्त वेळ थांबायची गरज पडत नाही. सो ते येतात आणि लगेच भरतात निघून जातात. 4 व्हीलरसाठी सरस शॉर्टेज आहे. मिनिमम 4 व्हीलरवाल्यांना कमीत कमी नाही जरी म्हटलं तरी अर्धा तास त्यांना रांगेत उभं राहावं लागणार आहे. इवन तुमच्याकडे 20 लाखाची गाडी असो किंवा 25 लाखाची गाडी असो, नो इगो ॲट ऑल. रांगेमध्ये उभं राहा. तुम्ही सोचता हूँ अगर मैं दुआ मांगता हाथ अपने उठाकर मैं क्या मांगता. लवकर म्हणता मी अजून 10 मिनटं लागतील. सो गाडी निघालेली आहे. और 2 फ्यूल अप असून एवढा वेळ लागायला आहे. सो काही पेट्रोल पंपावर फक्त एक सिंगल लाईनमध्ये आणि सिंगल फ्यूल पंप असतो तर त्याच्यामुळं वेळ लागणारच आहे. आणि इथली खासियत अशी आहे की इथं प्रेशर पण चांगलं आहे. सो CNG जास्त भरण्यात येते इथं. मोस्ट कॅपॅसिटी मला वाटते 7 kgचीच आहे, त्याच्यावर का भरत नाही. मॅक्स टू मॅक्स 8 kgपर्यंत आहे. सो इथं फुल टँक होतो. कधी 7-8 kgपर्यंत पण CNG भरला जातो. सो इथं नेहमी प्रेशर असतो. तर आता आपल्यासमोर फक्त 4 गाड्या आहेत आणि अर्धा तास आपल्या याच्यामध्ये गेलेला आहे. सो आल्यापासून आपला 1 घंटा याच्यातच गेला आहे. तर फायनली आपण आलेलो आहोत. समोर आपल्या एकच गाडी आहे. फारच कंटाळा आला. मिनिमम 1 तास लाईनमध्ये उभा आहे. बराच वेळ लागत आहे. लाईट गेल्यामुळे थोडासा वेट करावा लागला. सो आता नंबर आलेला आहे. ₹150 आपलं CNG भरलेलं आहे. सो थोडीशी एक गाडी राहिलेली आहे. बहुतेक आज प्रेशर कमी होतं आहे की एक गाडी कमी आहे. सो आता आपण निघालो घराकडे. थोडंसं नाश्ता वगैरे घेतला होता, पाणी घेतलं होतं बॉटल, हे बघा पाणी. आणि आता आपण तर बराच वेळ लागला आपल्याला कारण की मधातच लाईट गेली होती. सो त्याच्यामुळे आपल्याला अर्धा तास तर थांबावं लागला, नाहीतर आपला नंबर तेव्हाच लागला असता. स्पीड ब्रेकर आहेत याच्यामुळे पूर्ण गाडी अशी लेफ्ट राईट होती. तर सस्पेन्शनचं काय हाल होत असेल. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डेली ब्लॉगला ट्रॅव्हल गजानन या चॅनलला सबस्क्राईब करा. सो नमस्ते.